नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 31 जुलै दुपारी मिळणार। काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेचे नमो शेतकरी योजनेचे आपण आता वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहणार आहोत। पहा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत। नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत पुरवत असते आणि ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या कामासाठी वापरली जाते। आवश्यक रक्कम पहा, या योजनेसाठी नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक रक्कम दिली जाते आणि शेतकऱ्यांना जे अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्या जातात। आता नियमित हप्ते नमो शेतकरी योजनेचा जो 3 हप्ते मिळालेले आहेत, पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता मिळालेला नाही। 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटी मार्फत म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत दिलेले आहेत। सरकारी योजनेचा लाभ या शेतकऱ्यांच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ मिळतो, त्यामुळे त्यांचे जीवनमान सुद्धा हे उंचावत असतं। आता शेतकऱ्यांना लाभधारकाची प्रतीक्षा आहे की हप्त्याची प्रतीक्षा आहे की कधी नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता मिळणार आहे। पहा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता ची खूप उत्सुकता लागलेली आहे। ती रक्कम कधी मिळेल याची आतुरताने वाट पाहत आहेत, त्यामुळे या योजनेबद्दल पुरेशी माहिती मिळालेली नाही, त्यामुळे यांच्यामध्ये काय गैरसमज निर्माण झालेले आहे। शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे। हप्त्याची रक्कम जमा झालेली आतापर्यंत नाही आणि अद्यापही अशी काही बातमी सुद्धा आलेली नाही शेतकरी मित्रांनो की चौथा हप्ता याच दिवशी मिळणार आहे म्हणून। आणि शेतकरी मित्रांनो पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो येण्यापूर्वी हे काम करा। काय कामे करायची आहेत पहा शेतकरी मित्रांनो, आपल्याला पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर ती दुरुस्ती करून घ्यावी। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आपल्याला जर पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त घ्या, काही प्रॉब्लेम असतील ते दुरुस्त करून घ्यावे। की एक म्हणजे लँड सेडिंग स्टेटस नो असेल तर करून घ्या। तसेच दुसरा प्रॉब्लेम काय असतो पहा शेतकरी मित्रांनो, तो असतो की आधार सेडिंग स्टेटस नो असतो। आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर आपल्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही, कारण की आधार सेडिंग स्टेटस म्हणजे आधारला बँक जर लिंक नसेल तर आपल्याला जो हप्ता आहे तो मिळणार नाही। त्यामुळे आधार सेडिंग स्टेटस यस करून घ्या, लँड सेडिंग स्टेटस यस करून घ्या। EKYC राहिली असेल तर जवळच्या आपल्या ऑनलाईन सेंटरला जाऊन सुद्धा तुम्ही EKYC पूर्ण करू शकता किंवा घर बसल्या OTP द्वारे करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो आता चौथा हप्ता 31 जुलै दुपारी मिळणार का आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो मी सांगू इच्छितो की अद्यापही अशी बातमी आली नाही की 31 जुलै रोजी दुपारीच मिळणार आहे म्हणून। लवकरच तारीख जाहीर होणार आहे, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। ही होती आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन झालं नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।